घोटाळा, बाबळे शिंदखेडा। नमस्कार, आपण पाहत आहात सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बाबळे गावातून महसूल यंत्रणेला हादरवणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। धुळे विभागीय प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे, महसूल दप्तरी थेट व्हाईटनरचा वापर करून जमिनीची बेकायदेशीर परस्पर विक्री केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। बाबळे येथील गट क्रमांक 150/1 अ आणि 152 मधील वडिलोपार्जित जमिनीच्या कागदपत्रांवर मूळ मालकांची नावे वगळून कोणतीही शहानिशा न करता आणि मालकांच्या सह्या न घेता बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन दुसऱ्याच्या नावे करण्यात आल्याचा आरोप आहे। या प्रकरणी रामदास ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांना निवेदन देत सदर जमीन विक्रीचा आदेश तात्काळ रद्द करून जमीन मूळ मालकांना परत मिळावी अशी ठाम मागणी केली आहे। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे फेरफार क्रमांक 1337 व 1352 अन्वये ही जमीन वडिलोपार्जित असतानाही प्रशासनाची दिशाभूल करून बेकायदेशीर व्यवहार करण्यात आला। या संदर्भात शिंदखेडा तहसीलदारांनी सादर केलेल्या अहवालात विक्री परवानगीच्या अटी व शर्तीचा स्पष्ट भंग झाल्याचं नमूद आहे। नियमानुसार ही जमीन सरकार जमा होणं अपेक्षित होतं, मात्र तसे न झाल्यास प्रशासनाच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। त्यामुळे संबंधित बोगस विक्री व्यवहार तात्काळ रद्द करावा आणि शासकीय कार्यालयाची फसवणूक करणाऱ्या खरेदीदार व अर्जदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी ॲडव्होकेट संदीप पाटील, राजू भिल, रायबा ठाकरे यांच्यासह संपूर्ण ठाकरे कुटुंबांनी केली आहे। आता या प्रकरणात प्रशासन काय कारवाई करते, दोषींवर खरंच गुन्हे दाखल होणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। आमची जमीन आम्हाला मिळायला पाहिजे। 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 आदिवासी असून यांना भूमिहीन करून टाकले आणि शासनाच्या नियमानुसार कुठल्याही आदिवासीच्या नावावर जर भूमिहीन करताच येत नाही तरी भूमिहीन करून टाकलं त्यांना। तर त्यामुळे रेक्टिफिकेशन झालं का हे सगळं? हो झालेलं आहे, अहवाल जोडलेले आहे सर। रेक्टिफिकेशन हो अहवाल जोडलेला आहे आता।